नमस्कार मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या प्रश्नपत्रिकेचे रॅपिड फायर रिव्हिजन. चला तर सुरू करूयात. प्रश्न पहिला, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली? उत्तर आहे नासा. पुढचा प्रश्न, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? उत्तर आहे G20. पुढचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपण बरोबर विधाने बघूयात. हा कायदा जुलै 20, 2020 पासून लागू झाला. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? उत्तर आहे USA. पुढचा प्रश्न, ओमिक्रॉन प्रकाश शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले? उत्तर आहे टाटा MD. पुढचा प्रश्न, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. 2013 त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले. ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021ने सन्मानित करण्यात आले. उत्तर आहे आशा भोसले. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS विकसित केले? उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले? उत्तर आहे फ्रान्स. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अजय भूषण पांडे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली आहे? उत्तर आहे पेगॅसस प्रकरणातील चौकशी समिती म्हणून नेमली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले? उत्तर आहे आरोग्य मंत्रालय. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 2022चा कम्पिट्स ॲक्ट लॉन्च केला? उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? उत्तर आहे पोलंड. पुढचा प्रश्न, कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे भूषण कुमार. पुढचा प्रश्न, पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 7वा. पुढचा प्रश्न, राज्यपाल पदाच्या पदावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत? आपण बरोबर कथने बघूयात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. बरोबर. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. हेही बरोबर. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. हेही बरोबर. पुढचा प्रश्न, 17वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. उत्तर आहे भारताचा निर्वाचन आयोग. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? उत्तर आहे कलम 167. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही? आपण कोणत्या समिती पंचायत राज्यासंबंधात आहे हे पाहूयात. अशोक मेहता समिती, थंगन समिती, LM सिंघवी समिती. पुढचा प्रश्न, 21वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न, 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या याबाबत कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या हे आपण पाहूयात. भूमी सुधार कायदा लागू करणे,
वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी जबाबदाऱ्या आहेत. पुढचा प्रश्न. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? उत्तर आहे कलम 165. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? उत्तर आहे आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? आपण कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले आहे हे पाहूयात. ते आहेत सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य. पुढचा प्रश्न. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले, हे विधान बरोबर आहे. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली, हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालू केली. 1918 अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी यांनी चालू केली. 1918 मद्रास लेबर युनियन BP वाडिया यांनी चालू केली. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस लाला लजपतराय यांनी चालू केली. पुढचा प्रश्न. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्याच्या अध्यक्षाच्या नावाच्या योग्य जोड्या जुळवा. प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885 योमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे काँग्रेस अधिवेशन कोलकाता 1886 दादाभाई नौरोजी. तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887 बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888 जॉर्ज यूल. पुढचा प्रश्न. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? उत्तर आहे ब्राईट. पुढचा प्रश्न. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? उत्तरे आहेत फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे. पुढचा प्रश्न. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? उत्तर आहे जास्तीत जास्त नफा हा उद्देश होता. पुढचा प्रश्न. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? उत्तर आहे विधवा पुनर्विवाह. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण केले. दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर. सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली. ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढचा प्रश्न. संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपण कोणते विधान बरोबर आहे हे पाहूयात. संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. श्रीधर परांजपे वर्धा आणि नागपूर येथे. डॉक्टर सिद्धनाथ काणे यवतमाळ येथे. दादासाहेब खापर्डे अमरावती येथे. गंगाधर देशपांडे बेळगाव येथे. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होते? उत्तर आहे केसरी व मराठा, वराड समाचार आणि सुधारक. पुढचा प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ते इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्या व्यक्ती होत्या दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील कोणती विधाने कोणाची आहेत? हिंदू
हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. हे विधान सर सय्यद अहमद यांचे आहे. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. हे विधान प्राचार्य बेक यांचे आहे. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. हे विधान मोहम्मद अली जिल्ला यांचे आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांनाच भारत देश आहे. हे विधान विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. पुढचा प्रश्न. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? उत्तर आहे लोकशिक्षण. पुढचा प्रश्न. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि तेलंग. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण म्हणजे साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ. पुढचा प्रश्न. 42वा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. पुढचा प्रश्न. भारतात डॅश डॅश या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात. उत्तर आहे ताग. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत डोंगर आहे? उत्तर आहे सह्याद्री. पुढचा प्रश्न. हे दोन्ही विधाने अयोग्य आहेत, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? उत्तर आहे शेत जमिनीचे विभाजन. हे सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. पुढचा प्रश्न. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनातील पर्यटनाचा वाटा किती टक्के होता? उत्तर आहे 9.34%. पुढचा प्रश्न. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. उत्तर आहे कांडला. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असतो. उत्तर आहे पूर्व विदर्भ. पुढचा प्रश्न. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? उत्तर आहे छत्तीसगड. महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? उत्तर आहे 2017. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण ग्रामीण भागातील जन्मदर कमी आणि ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. हे 2 कारणे आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? उत्तर आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग. पुढचा प्रश्न. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? उत्तर आहे तापी नदी. पुढचा प्रश्न. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. 1993 मध्ये सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. उत्तर आहे सी रंगराजन. पुढचा प्रश्न. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI 23.6% या क्षेत्रातील होती. उत्तर आहे संप्रेषण क्षेत्र म्हणजेच कम्युनिकेशन सर्व्हिसेस. पुढचा प्रश्न. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश डॅश शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर आहे 42. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग तो आहे साखर उद्योग. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग तो आहे सुती कापड उद्योग. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग तो आहे लोह व स्टील उद्योग. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन उद्योगात होतो. पुढचा प्रश्न. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश डॅश दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात.
उत्तर आहे 60 दिवस. पुढचा प्रश्न, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश डॅश असे म्हणतात. प्राथमिक तूट. पुढचा प्रश्न, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आपण योग्य विधाने बघूयात. लोकसंख्येसाठी 25% भार आणि राज्यामधील उत्पादनाच्या समानतेसाठी 25% भार. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केले. हे विधान बरोबर आहे. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 2016ची NK सिंग समिती ही डॅश डॅशशी संबंधित आहे. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणजेच FRBM ॲक्ट. पुढचा प्रश्न, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणते कारण होते? कारणे आहेत वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा. पुढचा प्रश्न, राऊरकेला म्हणजेच रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाहीत? आपण उद्दिष्ट असणारे बघूयात. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण, 2 मुलाचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. पुढचा प्रश्न, खालील कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही? आपण परिमाणात्मक मौद्रिक उपाय कोणते आहेत हे पाहूयात. बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहता सर्वात जास्त असते? उदाहरणार्थ उत्तर आहे चांदी म्हणजेच थर्मल कंडक्टिव्हिटी. पुढचा प्रश्न, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. कॉर्निया. पुढचा प्रश्न, प्रतिध्वनी तरच ऐकू येते जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश डॅश असेल. उत्तर आहे 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर. पुढचा प्रश्न, डॅश डॅशच्या अणु मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h⁻² या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. उत्तर आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. आपण बरोबर विधाने बघूयात. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षाच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. बरोबर आहे. एकत्र येणाऱ्या अणुकक्षापेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. बरोबर. अल्फा, पाय आणि सिग्मा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉडीज रेणू कक्षा दर्शविल्या जातात. बरोबर. पुढचा प्रश्न, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? उत्तर आहे NH4+ आयन्सचे NO3- आयन्समध्ये. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. पायथन मोलुरस हे बिनविषारी साप आहे. ते नाजा न्यूरोटॉक्सिक साप आहे. हे वायपर रसलिली हेमोटॉक्सिक साप आहे हा. आणि टायक्लोप्स ब्रामिनास हा अंध साप आहे. पुढचा प्रश्न, ऑरेलियाच्या लार्वल
स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स फॉर लार्वल स्टेज ऑफ ऑरेलिया? उत्तर आहे प्लॅनुला, हायड्राट्युबा, सायपिस्टोमा, इफिरा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? उत्तर आहे कासव, घडियाल, कॅमेल आणि टाटायारा, म्हणजेच टर्टल, घरियाल, कॅमन किंवा टावटारा. पुढचा प्रश्न, खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे आणि जमिनीच्या क्षाराच्या संचयनामुळे. पुढचा प्रश्न, आंतरिक कीड म्हणजे काय? एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाइन्ड? ऑकर्स इन द सेम एरिया इयर आफ्टर इयर. पुढचा प्रश्न, ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? जिम्नोस्पर्म. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? उत्तर आहे हेपॅटायटिस बी. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? उत्तर आहे एडवर्ड जेन्नर. पुढचा प्रश्न, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो? उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट. पुढचा प्रश्न, दिलेल्या विधानांशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे? सिगरेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटवर छापलेली असते. कारण गृहीतक, सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. उत्तर आहे गृहीतक 1 आणि 2 दोन्ही बरोबर. इथून पुढे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न चालू होतात. त्यांचा आपण फक्त स्वरूप बघणार आहे, ते सोडवून घेणार नाही. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण खालील वर्तुळात दर्शवले आहे. तर आपल्याला मिळून येणारी सरासरी प्रवासी संख्या किती हे काढायचे आहे. उत्तर आहे 1672. पुढचा प्रश्न, आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. बरोबर आहे विधाने कोणती? लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे आणि पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पुढचा प्रश्न, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? उत्तर आहे 10%. पुढचा प्रश्न, 90वा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाने. पुढचा प्रश्न, जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवत असतील आणि n 0 दर्शवित असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल? उत्तर आहे -11. पुढचा प्रश्न, एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत. खालील दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवलेला आहे. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे? उत्तर आहे D. पुढचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ती येईल 111. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर 9, ब्ल्यू बरोबर 10 तर व्हाईट बरोबर किती? उत्तर आहे 13. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजत आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? उत्तर आहे 7 तास. पुढचा प्रश्न, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्याची सरासरी काढा. उत्तर आहे 49. 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? उत्तर आहे 40 सेकंद.
पुढचा प्रश्न, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ते वस्तू 5% तोट्याने गोपालाला विकली. जर गोपालची खरेदी किंमत रुपये 2014 असेल तर रवींद्रची खरेदी किंमत किती? उत्तर आहे 2000 रुपये. पुढचा प्रश्न, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? 4.8 किलोमीटर प्रति तास. पुढचा प्रश्न, अ आणि ब एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. ब एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर अ एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? उत्तर आहे 60. धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.